हाय गाईज, आजच्या लेक्चरमध्ये आपण इकॉनॉमिक्स हा पार्ट चालू करणार आहोत. आमच्या या चॅनलवरती संपूर्णपणे इकॉनॉमिक्सचेच व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणी लागणारे जे काही वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी असतील, 11th कॉमर्ससाठी असतील, 12th कॉमर्ससाठी असतील, 11th आर्ट्ससाठी असतील, 12th आर्ट्ससाठी असतील, जिथे जिथे इकॉनॉमिक्सचा पार्ट तुम्हाला आहे तिथे तिथे आपण इंग्लिश मीडियमची इकॉनॉमिक्सची बॅच या चॅनलवरती चालू करतोय. तर हे आहे S&G प्रोफेशनल अकॅडमी महाराष्ट्र 88-88-906-506 या नंबरवरती. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील किंवा आमच्या ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही आम्हाला कॉल करून सांगू शकता. आजचा जो पहिला टॉपिक आपण घेतलेला आहे मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्सचं शॉर्टकटमध्ये इंट्रोडक्शन आपल्याला पाहायचंय. तर या मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सची माहिती आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहून घेणार आहोत. थोडक्यामध्ये चांगल्या प्रकारची माहिती. जे लेक्चर तुम्ही 1 तासाभराचं लेक्चर पण वर्गात करून 3-4 लेक्चर्स करून तुम्हाला समजू शकणार नाही, तो भाग आपण इथं थोडक्यामध्ये चांगल्या पद्धतीने समजवायचा प्रयत्न करत आहेत. आपण आपल्या अकॅडमीने 98 मार्क्सचा टॉपर 12th कॉमर्समध्ये बोर्डमध्ये आपण दिलेला आहे. तर कशा पद्धतीने आपण टॉप येऊ शकतो ही संपूर्ण माहिती तुमची आम्ही वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तुम्ही पाहत चला. म्हणून व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपला पत्ता आहे ऑफलाईन बॅचेससाठी सन्मान टॉवर, शाहू कॉलेज समोर, मेन बस स्टँड, लातूर. आणि पुण्यासाठीचा सेपरेट पत्ता आहे, तो मी तुम्हाला कमेंटमध्ये देऊन टाकेल. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा मायक्रो इकॉनॉमिक्स. ही मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय? मायक्रो हा शब्द कुठून आला तर द प्रिफिक्स मायक्रो इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड. जो मायक्रो हा प्रिफिक्स आहे हा ग्रीक वर्ड पासून आलेला आहे. ग्रीक वर्ड कोणता होता? मिक्रोज. म्हणजे जिथं सी होता तिथं के ठेवलाय आणि समोर यस प्रत्यय लावलाय त्यांनी. तर मिक्रोज या शब्दाचं मिनिंग काय येतं की मिनिंग स्मॉल. मिक्रोज म्हणजे काय तर स्मॉल पार्ट त्याच्यातला. ओके, मायक्रो इकॉनॉमिक स्टडीज द इकॉनॉमिक बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट्स अँड इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक व्हेरिएबल. मायक्रो इकॉनॉमिक म्हणजे काय? स्टडीज इकॉनॉमिक बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल. एकट्या व्यक्तीचं इकॉनॉमिकचं बिहेवियर कशा पद्धतीने बदलतं हा संपूर्ण पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचा असतो. ओके, दुसरा पार्ट आहे इकॉनॉमिक युनिट्स अँड इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक व्हेरिएबल. कशा कशाची स्टडी केली जाते? इंडिव्हिज्युअलचे इकॉनॉमिक बिहेवियर आणि इंडिव्हिज्युअलचे इकॉनॉमिक व्हेरिएबल याच्यामध्ये चेक केलं जात असतं. द स्टडी ऑफ इकॉनॉमिक बिहेवियर ऑफ द हाऊस होल्ड फर्म्स अँड इंडस्ट्रीज फॉर्म्स द सब्जेक्ट मॅटर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. सब्जेक्ट मॅटर काय आहेत मायक्रो इकॉनॉमिक्सचे? द स्टडी ऑफ इकॉनॉमिक बिहेवियर ऑफ हाऊस होल्ड. एखाद्या कुटुंबाची स्टडी केली जाते याच्यामध्ये. फर्म्स, एखाद्या फर्मची स्टडी केली जाते. अँड इंडस्ट्रीज फॉर्म्स द सब्जेक्ट मॅटर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. हे सब्जेक्ट मॅटर आहेत मायक्रो इकॉनॉमिक्सचे. तर मायक्रो इकॉनॉमिक्सची काय माहिती पाहून घेऊयात. मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स दीज टर्म्स कॉइनड बाय नॉर्वेरियन इकॉनॉमिक्स. या कन्सेप्ट कॉइनड म्हणजे काय तर सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोड्यूस्ड केलते. यांना पहिल्यांदा सगळ्यात एक्सप्लेन करणारा व्यक्ती कोण होता? द मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स टर्म्स कॉइनड बाय नॉर्वेरियन इकॉनॉमिस्ट रॅग्नर फ्रिश्च. हे नाव लक्षात ठेवावं लागतं. ॲडम स्मिथ, फादर ऑफ इकॉनॉमिक्स. ॲडम स्मिथला आपण फादर ऑफ इकॉनॉमिक्स असं म्हणतो. रॅग्नर फ्रिशने काय केलं? मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या 2 कन्सेप्ट एक्सप्लेन केलेल्या आहेत. ऑफ ओस्लो युनिव्हर्सिटी इन 1933. ओस्लो युनिव्हर्सिटी मधले होते हे आणि 1933 साली यांनी या कन्सेप्ट एक्सप्लेन केल्या होत्या. तर मायक्रो इकॉनॉमिक्सची डेफिनेशन आपण पाहूयात. मॉरिस डबनी काय सांगितलेली आहे थोडक्यात आणि चांगल्या प्रकारची एक डेफिनेशन यांनी सांगितलेली आहे. पहा, हा जो पार्ट पाहिला होता आपण, हा पण डेफिनेशन म्हणून तुम्ही यूज करू शकतात. आता दुसरी शॉर्टकट डेफिनेशन विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे देता येईल तर मॉरिस डब काय म्हणतात पहा याच्यामध्ये. मॉरिस डबची डेफिनेशन काय तर मॉरिस डब म्हणतात मायक्रो इकॉनॉमिक इज इन फॅक्ट. मायक्रो इकॉनॉमिक म्हणजे काय तर इज इन फॅक्ट अशा प्रकारचं फॅक्ट आहे जो ऑफ मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द इकॉनॉमी. इकॉनॉमिकची स्टडी मायक्रोस्कोपिक करणं. मायक्रोस्कोप तुम्हाला माहितीच आहे 10 पर्यंत तुम्ही तो मायक्रोस्कोपचा पार्ट यूज केलेला होता. जिथं की सूक्ष्मजीव तुम्हाला पाहावे लागत असतात. मायक्रो पार्ट्स जिथं पाहायचे असतात त्यावेळेस तुम्ही मायक्रोस्कोपचा यूज करत असतात. मायक्रोस्कोप मधून तुम्ही जे डोळ्याने पाहू शकत नाही ते मायक्रोस्कोप मधून गोष्टी पाहू शकतात. तर यालाच आपण मायक्रोस्कोपिक स्टडी म्हटलं जातं. इकॉनॉमिक्सची मायक्रोस्कोपिक स्टडी म्हणजे काय तर इकॉनॉमिकला मायक्रोस्कोप मधून पाहणं, ज्याला पाहिल्यानंतर छोट्या छोट्या घटकांचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो तिथं. यालाच म्हणतो स्टडी ऑफ मायक्रोस्कोपिक ऑफ इकॉनॉमिक किंवा मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ इकॉनॉमी मीन्स मायक्रो इकॉनॉमी. मायक्रो इकॉनॉमीला कसं लिहू शकताल तुम्ही? मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ इकॉनॉमी इज नोन ॲज मायक्रो इकॉनॉमी. ओके,
तर हे होती मायक्रो इकॉनॉमिकची माहिती. पुढचा पार्ट पाहूयात मायक्रो इकॉनॉमिक्स बद्दलच्या काही कॉन्सेप्ट. मायक्रो इकॉनॉमिक्स इज कन्सर्न विथ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. मायक्रो इकॉनॉमिक कन्सर्न आहे कशाची? इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज ऑफ इंडिव्हिज्युअल. एका इंडिव्हिज्युअल व्यक्तीची किंवा इंडिव्हिज्युअल फर्मची किंवा इंडिव्हिज्युअल इंडस्ट्रीची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी कशा प्रकारे असू शकते याची स्टडी जिथं केली जाते त्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणत असतो. पुढे इकॉनॉमिक युनिट्स ॲज कंझ्युमर. एखादा कंझ्युमर घेतला. रिसोर्स ओनर म्हणजे रिसोर्सेस म्हणजे काय? जे प्रोडक्शनसाठी वस्तू लागतात. रिसोर्सेस कोणते कोणते? लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रिन्युअर, हे काय त्याच्यामधले रिसोर्सेस आहेत. ओके. ओनर्स अँड बिझनेस फर्म किंवा एखाद्या व्यवसायाची अभ्यास करणं म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स. इट रिव्हॉल्व्स अराउंड द इंटरॅक्शन ऑफ. हे कशाशी रिव्हॉल्व्स करतं? कशाच्या जवळ फिरतं? इंटरॅक्शन ऑफ कंझ्युमर अँड प्रोड्युसर्स इन मार्केट. मार्केटमध्ये जे कंझ्युमर आहेत यांचीच मॅक्झिमम पार्टमध्ये स्टडी केली जात असते. ओके. तर पुढे इट एक्सप्लेन्स how these individuals as consumer or owners and as producers plays their part in the working of the whole economic system. संपूर्ण वर्किंग इकॉनॉमिक सिस्टीम मध्ये एखादा कंझ्युमर असेल, एखादा हाऊसहोल्ड असेल, एखादं कुटुंब असेल, एखादं रिसोर्स ओनर असेल किंवा प्रोड्युसर असेल, हे त्यांचा रोल कशा प्रकारे करत असतात हे संपूर्ण पार्ट आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचा असतो. पुढे सब्जेक्ट मॅटर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्सचे सब्जेक्ट मॅटर काय आहेत किंवा याला आपण इकॉनॉमिकल लँग्वेजमध्ये जे की तुमच्या 12च्या बुकमध्ये दिलेलं आहे, SYJC कॉमर्स म्हणजे सेकंड इयर ऑफ ज्युनियर कॉलेज कॉमर्स याच्या बुकमध्ये आपल्याला मिळून जाईल. स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक इज कन्सर्न विथ. मायक्रो इकॉनॉमिक कन्सर्न म्हणजे मायक्रो इकॉनॉमिकमध्ये कशाची स्टडी करायची? थिअरी ऑफ डिमांड, थिअरी ऑफ प्रोडक्शन, थिअरी ऑफ कॉस्ट, थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग अँड थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन. हे आहेत प्रोडक्ट मार्केटमधले पार्ट. हे कशातले पार्ट आहेत? प्रोडक्ट मार्केटमधले. पुढे आहे फॅक्टर मार्केट. फॅक्टर मार्केटमधलं काय पार्ट येतो? थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन. थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस. रिसोर्सेसचं ॲलोकेशन कोणत्या पद्धतीने आपण केलं पाहिजे याची जी स्टडी केली जाते ते फॅक्टर मार्केटमधली केली जाते. आणि पुढे आहे वेलफेअर इकॉनॉमिक्स. वेलफेअर इकॉनॉमिक्सची पण स्टडी आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये करायची. जाऊयात पुढच्या स्लाइडकडे. पुढची स्लाइड आहे दस मायक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ. मायक्रो इकॉनॉमिक्स कोणाशी डील्स करतं? तर सगळ्यात पहिल्यांदा आहे डिटर्मिनेशन ऑफ प्रोडक्ट प्राइसेस. प्रोडक्टची प्राइस डिटरमाइन करणं म्हणजे निश्चितीकरण करणं. किंमत निश्चितीकरणासाठी पण आपल्याला मायक्रो इकॉनॉमिकचा फायदा होत असतो. डिटर्मिनेशन ऑफ प्रोडक्ट प्राइसेस. ओके. सगळ्यात पहिल्यांदा डील करतं. 2 नंबरला जे डील करतं ते डिटर्मिनेशन ऑफ फॅक्टर प्राइसेस म्हणजे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन जे आहेत त्याच्या ज्या प्राइसेस डिटरमाइन करायच्या असतात ह्या मायक्रो इकॉनॉमिकमध्येच डिटरमाइन केल्या जातात. अँड देअर क्वांटिटीज इन इंडिव्हिज्युअल मार्केट. आणि त्यांची क्वांटिटी किती असली पाहिजे? मार्केट म्हणजे पब्लिक मार्केटमध्ये नाही, इंडिव्हिज्युअल मार्केटमध्ये त्यांची किती क्वांटिटी असली पाहिजे आणि त्या फॅक्टर्स प्राइसेस कशा प्रकारे डिटरमाइन केल्या पाहिजेत हा संपूर्ण भाग आपल्याला स्टडी करायचा मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. पहा, हा थिओरिटिकल पार्ट आहे. आपल्याला संपूर्ण थिअरी पाहिजे. थिअरीमध्ये ज्या वेळेस आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतात त्यावेळेस आपल्याला की पॉइंट्स लक्षात बसणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला फक्त याच्यामध्ये की पॉइंट्स घेतोय. ओके. पुढे द ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस अमंग व्हेरियस फर्म्स अँड इंडस्ट्रीज. वेगवेगळ्या फर्म्समध्ये ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस कशा पद्धतीने झालं पाहिजे किंवा ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस गव्हर्नमेंटला करायचं असेल तर ते कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे हा संपूर्ण भाग आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये पाहायचा आहे. पहा, 2 पार्ट आहेत. एक रिसोर्सेस म्हणजे साधनांचं वाटप आणि दुसरं साधनांची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. मायक्रो इकॉनॉमिकमध्ये आपल्याला साधनांचं वाटप कोणत्या प्रकारे करायचं, ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस कोणत्या पद्धतीने करायचं हे आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये पाहायचंय. आणि ते साधनांचं वाटप केल्यानंतर त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कोणत्या पद्धतीने झाली पाहिजे हे आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये स्टडी करायचंय. ओके, समजून येत असेल तुम्हाला. पुढचा पॉइंट आहे इट डील्स विथ ॲक्शन अँड इंटरॅक्शन. हे कशाशी डील्स करतं मायक्रो इकॉनॉमिक्स? ॲक्शन अँड इंटरॅक्शन म्हणजे एखादी ॲक्शन घडली तर त्याचं इंटरॅक्शन काय होईल. जसं की मी तुम्हाला बुक्की मारणं ही झाली ॲक्शन. तुमच्या नाकातून किंवा तोंडातून रक्त येणं हे झालं इंटरॅक्शन. म्हणजे प्रोडक्टची प्राइस वाढली तर त्या प्रोडक्टची क्वांटिटीची डिमांड जी आहे, क्वांटिटी डिमांड जी आहे ती कमी होईल किंवा वाढेल. ॲक्शन अँड इंटरॅक्शन याला म्हणतो आपण. ओके. ऑफ इंडिव्हिज्युअल मार्केट प्रोडक्ट अँड फॅक्टर्स मार्केट. इंडिव्हिज्युअल मार्केटमधली प्रोडक्ट मार्केट असेल किंवा फॅक्टर मार्केट असेल. फॅक्टर म्हणजे काय? ज्या वस्तूंपासून आपण पुन्हा वस्तू तयार करू शकतो याला फॅक्टर मार्केट म्हणतो. आणि प्रोडक्ट मार्केट म्हणजे काय? जिथं कन्झम्पशनसाठी वस्तू घेतल्या जाते त्याला प्रोडक्ट मार्केट म्हणत असतो आपण. ओके. पुढे आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके, याचं डिस्टिंक्शन वगैरे संपूर्ण पार्ट आपल्याला पाहायचं आहे.
द प्रिफिक्स मॅक्रो इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड मॅक्रोज. जो प्रिफिक्स आहे मॅक्रो, मॅक्रो हा प्रिफिक्स मॅक्रोज पासून आला, ग्रीक वर्ड. कोणता वर्ड होता? ग्रीक वर्ड. मीनिंग लार्ज. मायक्रो स्मॉल, मॅक्रो लार्ज. ओके. मॅक्रो इकॉनॉमिक इज द स्टडी ऑफ इकॉनॉमी ॲज अ होल. ही डेफिनेशन म्हणून पण लिहू शकतात. मॅक्रो इकॉनॉमी इज द स्टडी ऑफ द इकॉनॉमी ॲज अ होल. मॅक्रो इकॉनॉमिक म्हणजे अशी स्टडी जिथे इकॉनॉमिकची संपूर्णच स्टडी केली जाते, सगळ्या घटकांचा एकत्रितपणे विचार केला जातो. पहा, एक घर बांधणं म्हणजे घर उभा राहिलं, हे घर आपण म्हणत असतो, परंतु त्याच्यामध्ये एका एका विटाला आपल्याला बांधकामामध्ये रचावं लागतं, त्याला गिलावा करावा लागतो, त्याला कलर करावं लागतं. एका गोष्टीचा विचार जिथं केला जातो ती मायक्रो इकॉनॉमिक, आणि संपूर्ण गोष्टीचा जिथं विचार केला जातो त्याला मॅक्रो इकॉनॉमिक म्हणतो. म्हणजे फक्त इंडिव्हिज्युअल पार्टची स्टडी करणं मायक्रो इकॉनॉमिक्स, आणि ऑल ओव्हर पार्ट होल म्हणजे संपूर्ण घटकांचा अभ्यास म्हणजे नेशनची स्टडी करणं, एखाद्या राज्याची स्टडी करणं, देशाची स्टडी करणं, हे झालं होल. याला म्हणतो आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके. तर पुढे आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ फंक्शनिंग ऑफ इकॉनॉमी ॲज अ होल. मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स कशाशी करतं? फंक्शनिंग ऑफ इकॉनॉमी ॲज अ होल. तर पाहूयात मॅक्रो इकॉनॉमिक्सची डेफिनेशन काय आहे, काय नाही. हे नाही ते आहे, अशी डेफिनेशन आपल्याला पाहिजे. ही डेफिनेशन दिलेली प्रोफेसर बाउल्डिंग यांनी. मॅक्रो इकॉनॉमिक डील्स नॉट विथ इंडिव्हिज्युअल क्वांटिटीज. मॅक्रो इकॉनॉमिक्स डील करत नाही कोणाशी? इंडिव्हिज्युअल क्वांटिटीशी. मग कोणाशी डील करतं? बट विथ ॲग्रिगेट ऑफ these quantities. Not with individual quantities but with aggregate of these quantities. Not with individual income. एका व्यक्तीच्या इन्कम बरोबर डील करत नाही, एका व्यक्तीच्या इन्कमची स्टडी मॅक्रोमध्ये केली जात नाही. बट विथ नॅशनल इन्कम, इतर राज्य देशाचे इन्कम काढलं जात असतं. नॉट विथ इंडिव्हिज्युअल प्राइसेस, एका वस्तूची प्राइस किंवा एका फॅक्टरची प्राइस बघितली जात नाही. बट विथ प्राइस लेवल. इथं जी प्राइस लेवल दिलेली ही जनरल प्राइस लेवल आहे. कोणती प्राइस लेवल आहे? जनरल प्राइस लेवल. माऊसनी काढतोय त्यामुळे व्यवस्थित येत नाही. ओके. जनरल प्राइस लेवल आहे ही. नॉट विथ इंडिव्हिज्युअल प्राइस लेवल बट विथ प्राइस लेवल. नॉट विथ इंडिव्हिज्युअल आउटपुट, एका व्यक्तीचं उत्पन्न पकडलं जात नाही. बट विथ द नॅशनल आउटपुट, त्याचं प्रोडक्शन, आउटपुटला आपण प्रोडक्शन पण म्हणू शकतो. नॉट विथ इंडिव्हिज्युअल आउटपुट बट विथ नॅशनल इन्कम. म्हणजे होल संपूर्ण घटकांचा जिथं अभ्यास केला जातो ते मॅक्रो इकॉनॉमिक्स असतं. ओके. हे झालं काही इन्फॉर्मेशन मॅक्रोची. जाऊयात पुढच्या स्लाइडकडे. सब्जेक्ट मॅटर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. सब्जेक्ट मॅटर काय काय आहेत मॅक्रो इकॉनॉमिक्सचे? सगळ्यात पहिल्यांदा थेअरी ऑफ नॅशनल इन्कम, म्हणजे याच्यावरती सेपरेट टॉपिक आहेत, एक चॅप्टर आहे त्याच्यावरती. हे आपल्याला नंतर पाहायचेत पुढे येणारे व्हिडिओज. जसं पहिल्यांदा मायक्रोचे चॅप्टर्स पाहिजेत, त्याच्यातले जे स्कोप होते त्याच्यावरचे चॅप्टर पाहिजेत, नंतर याच्यातले चॅप्टर्स आपल्याला पाहायचेत. थेअरी ऑफ नॅशनल इन्कम, त्याच्यानंतर थेअरी ऑफ आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट म्हणजे प्रोडक्शन किती झालं आणि त्याच्यामधून एम्प्लॉयमेंट किती जनरेट झाली, याच्यावरचं एक पाहिजे. थेअरी ऑफ जनरल प्राइस लेवल. जनरल प्राइस लेवल म्हणजे काय, याची थेअरी आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये स्टडी करायची. थेअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ तुम्हाला सांगितलं होतं, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. लोकेशन ऑफ रिसोर्सेस मायक्रो इकॉनॉमिक्स आणि ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके. थेअरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतले पण अभ्यास याच्यामध्ये करायचे. थेअरी ऑफ मनी आणि पैशाची जी काही थेअरी आहे ती पण आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्समध्येच स्टडी करायची. तर पुढे पाहायचं आपल्याला डिस्टिंक्शन म्हणजे डिफरन्स पाहायचं आहे आपल्याला. कोणामधला? मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स मधला. तर सगळ्यात पहिला पॉईंट आपल्याला काय दिलेला आहे? इट डील्स विथ अन इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक बिहेवियर. मायक्रो इकॉनॉमिक डील्स विथ इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक बिहेवियर. एकट्याच्याच इकॉनॉमिकचं बिहेवियरची जिथं स्टडी केली जात असते त्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक म्हणतो. आता मॅक्रो इकॉनॉमिक इट डील्स विथ ॲग्रिगेट. ॲग्रिगेट म्हणजे संपूर्ण ॲग्रिगेट इकॉनॉमिक बिहेवियर. थोडक्यात कसं सांगताल? मायक्रो इकॉनॉमिक इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक बिहेवियर, मॅक्रो इकॉनॉमिक ॲग्रिगेट इकॉनॉमिक बिहेवियर. ॲग्रिगेट म्हणजे काय? संपूर्ण, एकूण गोळा. ओके. इट डील्स, आता मायक्रो इकॉनॉमिक दुसरा पॉइंट, इट डील्स विथ द प्राइसिंग ऑफ पर्टिक्युलर कमोडिटी. प्राइसिंग ऑफ पर्टिक्युलर कमोडिटी किंवा इन अन इंडस्ट्री. एका इंडस्ट्रीमध्ये पर्टिक्युलर कमोडिटीची प्राइस लेवल काय असेल किंवा त्याची किंमत किती असेल, एका इंडस्ट्रीमध्ये म्हणलं मी, एखाद्या वस्तूची, एखादी इंडिव्हिज्युअल पर्टिक्युलर ह्या जिथं शब्द आलेले असतात ते मायक्रोचा पार्ट असतात. प्राइसिंग ऑफ अ पर्टिक्युलर कमोडिटी हे कशामध्ये केलं जातं? तर मायक्रो इकॉनॉमिकमध्ये. मग मॅक्रो इकॉनॉमिक म्हणजे काय? इट डील्स विथ द जनरल प्राइस लेवल इन द इकॉनॉमी.
नॅशनल इन्कम अकाउंटिंग संपूर्ण गट जनरल प्राइस लेवल म्हणजे वेगवेगळ्या वस्तूंच्या किमतीचा त्याच्यामध्ये अभ्यास केला जात असतो, याला म्हणतो आपण जनरल प्राइस लेवल. ओके. तिसरा पॉइंट, प्राइस इज द बेसिक पॅरामीटर. पहा, मायक्रो इकॉनॉमिक मध्ये बेसिक पॅरामीटर काय आहे? प्राइस. आणि मॅक्रो इकॉनॉमिक मध्ये बेसिक पॅरामीटर इन्कम. पहा, या पॉइंट तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये पण दिसणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट आहेत आणि तुम्हाला समजून येण्यासारखे पॉइंट आहेत. मायक्रो इकॉनॉमिकचा बेसिक पॅरामीटर येतो प्राइस आणि मॅक्रो इकॉनॉमिकचा बेसिक पॅरामीटर येतो इन्कम. ओके. पुढचा पॉइंट आहे चौथा. तर याच्यामध्ये चौथा पॉइंट, स्टडी ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स इज इम्पॉर्टंट फॉर रिसोर्सेस युटिलायझेशन, पब्लिक फायनान्स अँड फॉर टेकिंग बिझनेस डिसिशन्स. पहा, इम्पॉर्टंट आहे मायक्रो इकॉनॉमिक कशासाठी? रिसोर्सेस युटिलायझेशन म्हणजे काय? तर जी आपल्याकडे साधनं आहेत त्याचा पुरेपूर वापर आपण करून घेतला पाहिजे. पहा, माणसाच्या गरजा अमर्यादित आहे, म्हणजे आपण काय म्हणतो, ह्युमन वॉन्ट्स आर अनलिमिटेड बट रिसोर्सेस आर स्केअर्स. माणसाच्या गरजा अमर्यादित आहे परंतु त्याला पूर्ण करण्यासाठीच्या ज्या गोष्टी लागतात त्या मर्यादित आहेत. जसं की तुमची इच्छा आहे बंगला घ्यायची, तुमची इच्छा आहे फरारी मर्सिडीज कार घ्यायची, परंतु तुमच्याकडे जो पैसा आहे हा रिसोर्सेस झालं, किंवा तुमच्याकडे जी संपत्ती आहे हे रिसोर्सेस झालं, ही कुठंतरी कमी पडते. म्हणजे तुमच्या गरजा अमर्यादित आहे परंतु त्याला पूर्ण करण्यासाठीचा जो पैसा लागणार आहे, त्याला जे साधनं लागणार आहेत, रिसोर्सेस लागणार आहेत, हे लिमिटेड आहेत. म्हणून याची स्टडी कमीत कमी साधनांमध्ये म्हणजे कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त आनंद किंवा जास्तीत जास्त आपल्या गरजा कशा पूर्ण करता येतील याचा जिथं अभ्यास केला जातो ते मायक्रो इकॉनॉमिक्स. म्हणून मायक्रो इकॉनॉमिक्स हे इम्पॉर्टंट आहे. कशासाठी? रिसोर्सेसचं प्रॉपर युटिलायझेशन करण्यासाठी, पब्लिक फायनान्सचा प्रॉपर यूज करण्यासाठी, फॉर टेकिंग बिझनेस डिसिशन, व्यवसायाचे निर्णय घेण्यासाठी आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्सची स्टडी करणं गरजेचं आहे. जाऊयात याच्याच मॅक्रो इकॉनॉमिकच्या पॉइंटकडे. स्टडी ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक इज इम्पॉर्टंट फॉर फॉर्म्युलेशन ऑफ इकॉनॉमिक पॉलिसी. गव्हर्नमेंटचं जे बजेट येत असतं, गव्हर्नमेंटचं बजेट येतं ना, आपल्याला माहिती आहे गव्हर्नमेंटचं बजेट फेब्रुवारी महिन्यामध्ये येत असतं दरवर्षी. ओके. काही वेळेस लेट झालं, म्हणजे आता जे लॉकडाऊनमध्ये झालं त्यावेळेस लेट झालं ते बजेट. ओके. फॉर्म्युलेशन ऑफ इकॉनॉमिक पॉलिसी, इकॉनॉमिक पॉलिसी तयार करण्यासाठी मॅक्रो इकॉनॉमिक महत्त्वाचं आहे. ओके. ऑफ द होल नेशन, संपूर्ण देशाची. इथपर्यंत समजले असेल. एवढेच पॉईंट नाहीत, 4च पॉईंट नाहीत, आणखीन पॉईंट आहेत. जाऊयात नेक्स्ट स्लाइडकडे. मायक्रो इकॉनॉमिक्स आणि पुन्हा मॅक्रो इकॉनॉमिक्स. द कन्सेप्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स आर इंडिपेंडंट कन्सेप्ट. मायक्रो इकॉनॉमिक ही कशावरती पण डिपेंडंट नाही, इंडिपेंडंट कन्सेप्ट आहे. तर मॅक्रो इकॉनॉमिक इंटरडिपेंडंट कन्सेप्ट आहे. मायक्रो इंडिपेंडंट, मॅक्रो इंटरडिपेंडंट. The concept of macroeconomics are interdependent on one another. एकमेकांवरती डिपेंडंट आहेत. ओके. तर याला काय म्हणतो आपण? इंटरडिपेंडंट. इंडिपेंडंट म्हणजे कशावरतीच आधारित नाही. मग कोणती इंडिपेंडंट कन्सेप्ट आहे? मायक्रो इकॉनॉमिक्स. कोणती इंटरडिपेंडंट आहे? मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो आणि मॅक्रो. ओके. मॅक्रो इंटरडिपेंडंट, मायक्रो इंडिपेंडंट. पुढची पॉइंट आहे याच्यामध्ये, द कन्सेप्ट वेअर पॉप्युलराइज्ड. म्हणजे जेवढ्या काही मायक्रो इकॉनॉमिक्सच्या मॅक्झिमम कन्सेप्ट आहेत ह्या सगळ्या जगाला माहिती करून दिल्या कोणी? डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी. द कन्सेप्ट्स वेअर पॉप्युलराइज्ड बाय द फेमस अल्फ्रेड मार्शल. आणि याच्यामध्ये मॅक्रोच्या कन्सेप्ट कोणी केल्या? द कन्सेप्ट्स वेअर पॉप्युलराइज्ड बाय फेमस लॉर्ड जे.एम. केन्स. जे.एम. केन्स यांनी मॅक्रो इकॉनॉमिकच्या कन्सेप्ट पॉप्युलराइज केल्या. मॅक्झिमम कन्सेप्ट फक्त एवढेच आहेत असे नाहीत, आणखीन भरपूर आहेत त्याला एक्सप्लेन करणारे, पण जास्त पॉप्युलराइज करणारे 2 व्यक्ती आहेत. मायक्रोला डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी केलं आणि मॅक्रोला लॉर्ड जे.एम. केन्स यांनी पॉप्युलराइज केलं. पुढचा पॉइंट आहे, द कन्सेप्ट्स हॅव मोर थिअरिटिकल व्हॅल्यू. मायक्रो इकॉनॉमिक्सला कोणती व्हॅल्यू आहे? थिअरिटिकल व्हॅल्यू आहे. मग प्रॅक्टिकल व्हॅल्यू म्हणजे थेअरीमध्ये फक्त, याचा काही जास्त वापर त्यांना ॲक्च्युअलमध्ये होत नाही. म्हणजे मिथ कन्सेप्ट आपण म्हणू शकतो, काल्पनिक. पूर्ण कन्सेप्ट काल्पनिक आहे असं नाही म्हणू शकत, कारण पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण जे पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओज त्याच्यामध्ये आपल्याला समजून येईल. दीज कन्सेप्ट्स हॅव मोर प्रॅक्टिकल व्हॅल्यू. म्हणजे प्रॅक्टिकल व्हॅल्यू कोणाला आहे? मॅक्रो इकॉनॉमिक्सला. आणि थिअरिटिकल व्हॅल्यू कोणाला आहे? मायक्रो इकॉनॉमिक्सला. ओके. बॉटम अप व्ह्यू ऑफ इकॉनॉमिक. इकॉनॉमिकला सगळ्यात शेवटच्या घटकाचा अभ्यास म्हणजे एका घटकाचा अभ्यास कुठं केला जातो? मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. म्हणून तर याला म्हणतो बॉटम अप व्ह्यू ऑफ इकॉनॉमिक्स. आणि मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये टॉप डाऊन व्ह्यू ऑफ इकॉनॉमिक्स. म्हणजे जसं की
संपूर्ण ठिकाणी अतिवृष्टी झाली, महाराष्ट्रामध्ये आता पावसाचं वातावरण झालं तर तुम्ही पाहिलं बरेच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. तर हे नुकसानाची भरपाई पाहण्यासाठी काही नेते काय झालं तर शेतकऱ्यांच्या बांधावरून गेले. हे झालं बॉटम अप व्ह्यू ऑफ इकॉनॉमिक, म्हणजे एका एका शेतकऱ्याची माहिती घेत घेत गेले. आता दुसरी गोष्ट कशी असते, टॉप डाऊन व्ह्यूज ऑफ इकॉनॉमी. टॉप डाऊन व्ह्यूज ऑफ इकॉनॉमी म्हणजे काय, वरून सगळा अभ्यास करणे, म्हणजे एक अनालिसिस करणे की हे संपूर्ण घटक आपल्याला याच्यामध्ये स्टडी घ्यायचे. जसं की सगळीकडेच पाणी जर भरलं असेल तर नेते काय करतात, मग हेलिकॉप्टरमधून त्यांचं अनालिसिस करत असतात, किती शेतामध्ये पाणी, किती एरियामध्ये पाणी. हा टॉप डाऊन व्ह्यू झाला. याला म्हणतो आपण मॅक्रो आणि मायक्रोचा पार्ट. ओके, तर हे डिस्टिंक्शन तुम्हाला समजले असतील. जाऊयात पुढच्याकडे पॉईंटकडे, इंटरडिपेंडन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो आणि मॅक्रो ह्या दोन्ही कन्सेप्ट इंटरडिपेंडंट आहेत. तुम्ही जर विचारलं सर मायक्रो महत्वाचं का मॅक्रो महत्वाचं, तर दोन्ही पण महत्वाचे आणि दोन्ही कन्सेप्ट समजून घेतला तरच चांगली गोष्ट आहे. हाफ नॉलेज घेऊन तुम्हाला काही फायदा होणार नाही. दोन्ही कन्सेप्टचे दोन्हींचे टॉपिक तुम्हाला समजलं पाहिजेत. ओके, तर पहिला पॉईंट दिलाय पाऊले सॅम्युएल्सन यांनी, यांचं त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे, हॅज अप्लाय रिमार्क्ड. त्यांचा रिमार्क काय होता, देर इज रिअली नो अपोजिशन बिटवीन मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. कोणत्याही प्रकारचा भेदभाव मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये नाही, अपोजिशन नाहीये त्याच्यामध्ये. अपोजिशन बिटवीन मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स बोथ आर व्हायटल, दोन्ही पण तेवढेच महत्वाचे आहेत. यू आर लेस दॅन हाफ एज्युकेटेड इफ यू अंडरस्टँड वन. तुम्ही आणखी एज्युकेटेड म्हणजे हाफ एज्युकेटेड म्हटलं जातं, अर्धवटच शिक्षण तुमचं झालंय ज्यावेळेस तुम्ही या दोन्हींपैकी एक कन्सेप्ट समजून घेतले असेल. इफ यू अंडरस्टँड द वन व्हाईल बिंग इग्नोरंट ऑफ द अदर. ज्यावेळेस तुम्ही एकच कन्सेप्ट समजून घेतात आणि दुसऱ्याला सोडून देताल तर तुम्ही हाफ एज्युकेटेड म्हणून त्याच्यापेक्षा पण कमी गणले जाताल तुम्ही. ओके, सेकंड पॉइंट मध्ये काय सांगितलंय, मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ बिग. मॅक्रो इकॉनॉमिक डील काय करतं, बिग आयटमशी म्हणजे लार्ज आयटमशी डील करतं, इश्यूज ऑफ इकॉनॉमिक लाईफ, बट एंटायर इकॉनॉमी इज मेड अप ऑफ इट्स पार्ट. संपूर्ण इकॉनॉमी जी झालेली आहे ती छोट्या छोट्या घटकांपासूनच झालेली आहे. म्हणजे स्मॉल स्मॉल पार्ट्स ऍड केल्यानंतरच एक लार्ज पार्ट तयार होत असतो त्याच्यामध्ये. ओके, वीट एक एक रचत गेलं तर घर होतं, पूर्ण घर एकदाच होत नाही. ओके, तर त्याच प्रकारे मायक्रोचा पार्ट एकेका घटकाची स्टडी केल्यानंतर आपण संपूर्ण घटकाचं अनालिसिस करू शकतो, संपूर्ण घटकाची स्टडी करू शकतो. यालाच आपण काय म्हटलंय, मॅक्रो इकॉनॉमिक डील्स विथ बिग इश्यूज ऑफ इकॉनॉमिक लाईफ बट एंटायर इकॉनॉमी इज मेड अप ऑफ इट्स पार्ट. सगळी इकॉनॉमी ही छोट्या छोट्या घटकापासूनच बनलेली आहे. पुढे, बेसिक गोल ऑफ बोथ मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक थिअरीज इज द मॅक्झिमायझेशन ऑफ मटेरियल वेलफेअर. मटेरियल वेलफेअर मॅक्झिमाइज करणं हेच दोघांचा पण उद्देश आहे. ऑफ द पीपल अँड द एंटायर इकॉनॉमी. कोणाचं, तर ते माणसांचं आणि संपूर्ण इकॉनॉमीचं हे वेलफेअर करणं, मटेरियल वेलफेअर करणं हाच दोघांचा उद्देश आहे. इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्सचं महत्व, मायक्रो इकॉनॉमिक्सचं इम्पॉर्टंट काय, फंक्शनिंग ऑफ द मार्केट इकॉनॉमी. मार्केट इकॉनॉमीला फंक्शनिंग करते. ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस, साधनांचं वाटप कोणत्या पद्धतीने करायचं हे मायक्रो इकॉनॉमिक्स सांगते. प्राइस डिटर्मिनेशन म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत कितीनी खरेदी केली पाहिजे, कितीनी विक्री झाली पाहिजे, यालाच आपण म्हणतो फोर्सेस ऑफ डिमांड अँड सप्लाय. हा जो फोर्सेस ऑफ डिमांड अँड सप्लाय असतो हे प्रोडक्टची प्राइसिंग डिटरमाइन करत असते. तर याच्यासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक इफिशियन्सी म्हणजे इकॉनॉमिकमध्ये कार्यक्षमता चांगल्या प्रकारे वापर करणं, कमीत कमी वेस्टेजेस करणं, म्हणजे याला म्हणतो इकॉनॉमिक इफिशियन्सी वाढवणं. तर ही इकॉनॉमिक इफिशियन्सी मायक्रो इकॉनॉमिकची स्टडी केल्यामुळेच वाढत असते. हेल्प इन इंटरनॅशनल ट्रेड. छोट्या छोट्या घटकाचा जर अभ्यास केला तर इंटरनॅशनल ट्रेड समजून घ्यायला पण आपल्याला मदत होते. पण छोट्या गोष्टी समजल्या तरच मोठ्या गोष्टी समजतात, डायरेक्ट मोठ्या गोष्टी समजून येत नाही. यूज इन बिझनेस डिसिशन्स. व्यवसायामध्ये निर्णय घेण्यासाठी पण आपल्याला मायक्रो इकॉनॉमिकचा फायदा होत असतो. फॉर्म्युलेशन ऑफ इकॉनॉमिक पॉलिसीज. काही इकॉनॉमिक पॉलिसी फॉर्म्युलेट करण्यासाठी मायक्रो पार्ट आपल्याला स्टडी करणं गरजेचं असतं. पुढे इम्पॉर्टन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो इकॉनॉमिक्सचं इम्पॉर्टन्स आपल्याला याच्यामध्ये पाहायचंय. ओके, मॅक्रो इकॉनॉमिक्सचं इम्पॉर्टन्स पहिल्यांदा अंडरस्टँडिंग वर्किंग ऑफ द इकॉनॉमी. इकॉनॉमीमध्ये कशा प्रकारे काम केलं जातं हे समजून घेण्यासाठी मायक्रो इकॉनॉमिकची स्टडी करणं गरजेचं आहे. अंडरस्टँडिंग द मेजर इश्यूज फेसिंग द इकॉनॉमी. इकॉनॉमीमध्ये जे काही महत्वाचे इश्यूज आहेत, महत्वाचे प्रॉब्लेम्स आहेत हे समजून घेण्यासाठी मॅक्रो इकॉनॉमिक आपल्याला मदत करत असतं. स्टडी ऑफ नॅशनल इन्कम. राष्ट्राचं इन्कम जे काही, राष्ट्राचं जे काही उत्पन्न आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी, याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिकची मदत होते. जसे की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट हे
आपल्याला संपूर्णपणे समजण्यासाठी मॅक्रो इकॉनॉमिकची मदत होत असते. इन्साइट इंटू मायक्रो इकॉनॉमिक. मायक्रो इकॉनॉमिक ह्या मॅक्रो इकॉनॉमिक मधलाच काही भाग आहे. युजफुल इन फॉर्म्युलेटिंग गव्हर्नमेंट्स इकॉनॉमिक पॉलिसीज. गव्हर्नमेंटच्या काही इकॉनॉमिक पॉलिसीज बनवायच्या असतील तर त्याच्यामध्ये पण याची मदत होत असते. आणि इंटरनॅशनल कंपॅरिझन आपण याच्यामध्ये करू शकतो. इंटरनॅशनल लेवलवरचं काही कंपॅरिझन करायचं असेल तर ते पण आपण मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये करू शकतो. तर थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला, व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला, त्यासोबतच बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा. आपल्या चॅनलवरचा हा सगळ्यात पहिला म्हणजे या चॅनलवरचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. तुम्हाला जर असेच व्हिडिओ नवनवीन पाहिजेत असतील तर तुमचे कमेंट्सही आम्हाला महत्त्वाचे आहेत. तुमचे कमेंट्स महाराष्ट्रामधून आपल्या त्या चॅनलला म्हणजे S&G Pro अकॅडमी महाराष्ट्र या चॅनलला चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळत आहे. त्याच्यावरती आपण अकाउंट्स आणि स्टॅटिस्टिक्सचा पार्ट टीच करत आहोत. या चॅनलवरती फक्त आपले इकॉनॉमिक्स किंवा अन्य थिअरॉटिकल विषय टीच केले जातील. धन्यवाद.